आताच अहमदनगरमधून एक महत्त्वाची बातमी हाती येते। शिवप्रहार संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष संजीव भोर यांच्यावरती हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्यांनी असा आरोप केलेला आहे की हे हल्ला करणारे आहेत संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आहेत। आमचे प्रतिनिधी पांडुरंग आपल्याला अधिक माहिती देतील। पांडुरंग, काय तपशील आहेत? रेश्मा, जे शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत संजीव भोर यांच्यावर आज प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे। या हल्ल्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे। डोक्यावरती दगड आणि गजानं प्रहार केल्याचा संजीव भोर यांनी सांगितलेलं आहे। या प्रकरणी त्यांनी जे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते, या संभाजी ब्रिगेडच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांनी भर चौकामध्ये मारहाण केल्याचा आरोप केलेला आहे। हा वाद झालेला आहे तो सकल मराठा समाज महाराष्ट्र या नावाचा एक ग्रुप आहे। त्या ग्रुपवरती भोर यांच्या प्रकरणी वादग्रस्त लिखाण केलं होतं आणि त्या वादग्रस्त लिखाणाचा जाब विचारण्यासाठी भोर यांनी त्यांच्याशी विचारणा केली। त्यावरून हा वाद विकोपाला गेला। पांडुरंग, तुला थोडंसं थांबवते। स्वतः संजीव भोर आता आपल्यासोबत आहेत। भोरजी, सगळ्यात आधी तुमची तब्येत कशी आहे? तुम्हाला खूप लागलं नाहीये ना? आणि कुणी हा हल्ला केला असं तुम्हाला वाटतंय? माझ्या डोक्यात चांगला मार लागलेला आहे। डोक्यात मधोमध घातलेला दगड मी चुकवल्यामुळे तो डोक्याच्या मागच्या बाजूला लागला। गजाचा मार माझ्या हाताला लागलेला आहे। उजव्या हाताचं बोट पूर्णपणे सुजलेलं आहे, डाव्या हाताचं बोट, आणि उजव्या हाताच्या खांद्याला मार लागलेला आहे। पूर्ण शरीरावर दगडांनी मारहाण केली, लाथाबुक्यांनी मारहाण केलेली आहे, काठ्यांनी मारहाण केली। आजूबाजूचे लोक आणि मला ओळखणारे सगळे लोक नंतर धावून आले त्या तिथं, म्हणून मी वाचलो थोडक्यात। संजीवजी, किती लोक होते आणि कोण होते ते माहिती आहे तुम्हाला? संभाजी ब्रिगेड या संघटनेचा आता त्याच्याकडे पद आहे की नाही मला माहित नाही, पण तो जिल्हा कार्याध्यक्ष होता गोरख दळवी म्हणून। आणखी अजित कातोरे म्हणून एक मी त्याला ओळखतो। इतर 25 ते 30 लोक ज्यांना मी ओळखत नाही असे लोक होते आणि यांनी सर्वांनी मिळून जीव घेणं हल्ला केला। मी थोडक्यात बचावलेलो आहे एकटा पाहून। त्यांनी अगदी काहीच कसूर ठेवला नाही। एक दगड आताही रस्त्यात पडलेला आहे, जो एवढा मोठा दगड होता तो आजूबाजूच्या लोकांनी ओढला त्या टाकणाऱ्याला, म्हणून तो चुकला त्याचा। पण एक दगड मी चुकवला स्वतः, आणि मी आता रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशन मध्ये आहे। जोपर्यंत आरोपींवर गुन्हे दाखल होत नाही, कारवाई होत नाही, कारण यापूर्वीही ही लोक धमक्या देत आहेत, आरवाचे आणि अश्लील लिखाण करत आहेत, म्हणून मी अर्ज दिलेला होता। आज हे लोक माझ्यावर हल्ला करण्याची धमकी देत आहेत, मला इथे चौकात ये म्हणतायत। हे मी पोलिसांना कळवलेलं होतं माझ्या एका सहकार्यामार्फत की मला धमक्या देत आहेत, पण हल्ला होऊनही पोलीस तिथे वेळेवर पोहोचले नाहीत। यापूर्वीही तक्रारी दिल्या, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही। म्हणजे जोपर्यंत माणसं मरत नाहीत, जीव घेणे हल्ले होत नाहीत, तोपर्यंत दखल घ्यायची नाही, ही पोलिसांची इथली भूमिका आहे। संजीवजी, तुम्ही ज्यांच्यावरती आरोप केलेला आहे ते गोरख दळवी, संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष आहेत, ते स्वतः देखील आपल्यासोबत आहेत। संजीवजी, तुम्ही सोबत राहाच। गोरखजी, तुमच्यावरती थेट आरोप केलेला आहे भोर यांनी, आपलं काय म्हणणं आहे? हो मॅडम, त्यांचं म्हणणं जे आहे ना, कोपर्डी विषयापासून जी सुरुवात झालेली आहे, जे मराठा मोर्चे शांततेत पार पडत आहेत, त्या मोर्चांना हे वेगळं वळण देऊन यांना असं काहीतरी दाखवायचं का या महाराष्ट्रात फक्त मीच एकटा मराठा आहे आणि मीच मराठ्यांचं नेतृत्व करतो, आणि जर आमच्या मोर्चाला जर उद्या वेगळं वळण लागलं, हिंसाचार झाला, तर आमच्या मागण्या कोणी मान्य करणार नाही, आम्हाला हार्दिक पटेल सारखं संपून टाकतील एका दिवसात, हे सांगायचा प्रयत्न आम्ही त्यांना करत होतो। त्यासाठी त्यांनी मला त्यांच्या चौकात बोलण्यासाठी बोलवलं होतं। तर बोलवलं असताना त्यांनी माझी व्हिडिओ शूटिंग काढून मला हाणमार चालू केली। तर त्या हाणमारीत वडावडीत ते पडलं, ज्यांना लागलं त्यांचं म्हणणं आहे माझा जीव घेणं हल्ला, मी तो मराठा आहे, मी पण मराठा आहे, आणि जीव घेणं हल्ला करायचा कशासाठी? पण दळवीजी, ते म्हणतात की ती दगडफेक केली, त्यांना दगड लागलेले आहेत, जखमा झाल्यात त्यांना। मॅडम, दगडफेक वडावडीत जर त्याचे 25-30 कार्यकर्ते, आम्ही 2-3 जण येतो, वडावडीत जर त्यांच्या लोकांनी माझे कपडे फाटून तर मला मारलंय। माझ्याकडे कपडे बी आहेत, काही तर व्हिडिओ शूटिंग बी असतील, त्यांना वाटलं तर ते प्रूफ करून देतो आम्ही पोलीस स्टेशनला। आम्ही गेल्यानंतर ते व्हिडिओ शूटिंग मध्ये मारायचा प्रयत्न करत होते सगळे, आणि मी त्यांच्या चौकात, त्यांनी बोलवल्यामुळे मी त्यांच्या चौकात गेलतो। बरं, आणि भोर यांच्यासोबत अजून काही माणसं होती असं तुमचं म्हणणं आहे? हो, 25-30 माणसं होते त्यांचे। बरं, आणि तुमची? माझ्याकडे 3-4 जण, आम्हाला लग्नाला जायचं, माझी गाडी काय एका गाडीत 4च माणसं असतात फक्त।
ते सगळे पाहणारे लोक होते साईडचे, एकमेकाला धराधरी करत होते, मारू नका, सोडा, तुम्ही सगळे मराठाचे. पण एक मराठा जर समजा सगळा मोर्चाच दिशाहीन करणार असेल, मोर्चाला जर हिंसक वळण लावणार असेल, हा जाब त्याला विचारायला पाहिजे मराठा म्हणून. हो, दळवीजी आपण विचारूया, तुम्ही सोबत राहा. संजीवजी, तुमच्यावरती वेगळाच आरोप केला जातोय दळवी यांच्याकडून. हा सराईत गुन्हेगार आहे आणि आतापर्यंत अनेकांना याला ज्या गोष्टी पटत नाही त्या बाबतीत त्यांना घरी जाऊन अनेकांना जीवे मारण्याच्या धमक्या यापूर्वी दिलेल्या आहेत. एका आर्मॅक्टच्या गुन्ह्यात हा कसा बसा निसटलेला आहे, हा क्रिमिनल माइंडेड आहे. याच्यावर एका गावातल्या महिलेशी याने अश्लील वर्तन केल्याचं सुद्धा वाईट वर्तन केल्याची चर्चा आणि सगळं तुम्हाला याचा तपास केल्यावर ऐकायला मिळेल. याने जी माझ्याबद्दल लिहिलं ते वाक्य तुम्हाला मी जेवढं वाचलं, तो मेसेज तर मी पूर्ण वाचू शकलो नाही. जे वाक्य या दळवीने लिहिलं ते असं आहे, मॅडम, हे भोर आता मात्र तू आईच्या खटल्यावर गेला बघ, आणखी नीट घाल, नाहीतर खोट्या पण संजीव भोर ते असं म्हणतायत की तुम्ही 25 जणांना घेऊन गेलात, तुमच्यात झटापट झाली आणि त्याच्यामध्ये तुम्ही पडलात आणि तुम्हाला लागलंय. याचं सगळे लोक त्या चौकातले जे आहेत ना ते सगळे लोक तटस्थपणे प्रतिक्रिया आणि जबाब नोंदवतील पोलिसांकडे कशा पद्धतीने यांनी मारहाण केली. हा गुंड घेऊन मी एकटा चौकात गेलो आणि हा गुंड घेऊन त्या ठिकाणी आला आणि याने जीव घेणार. मी माझ्या डोक्याला इतकी जो मार लागलेला आहे तो झटापटीत मार लागलेला आहे का हे निष्पन्न होईल. मोठा दगड माझ्या डोक्यात घालायचा प्रयत्न केला, तो सुटला नसता, तो दगड चुकव. संजीव भोर, तुमचे आक्षेप कळालेले आहेत, आपण दळवींनाच विचारूयात. दळवीजी, आता संजीव भोर आहे ते पोलिसात गेलेले आहेत, ते तक्रार दाखल करणार आहेत, तुम्ही तुमच्या बाजूने पोलिसात जाणार आहात का? हो मॅडम, नक्कीच जाणार. जर समजा त्याला एवढं मोर्चा दिशाहीन करायचं असेल आणि जर त्याला एवढं करून बी पोलिसात जाऊन स्टंट निर्माण करायचं असेल तर नक्की मला पोलिसांचा सहारा घ्यावाच लागेल. जे खरं आहे ते सांगावंच लागेल. अख्खा महाराष्ट्र एका बाजूला आहे. अख्खा महाराष्ट्रात आम्ही समिती निर्माण केलेली आहे. विजय कोळसे पाटील आहेत, न्यायमूर्ती सावंत साहेब आहेत, त्यांना बी असले हा बोलतोय. बरं. गोरख दळवी आणि संजीव भोर, दोघांचेही धन्यवाद. तुम्ही आपापली बाजू एबीपी माझा समोर मांडली त्याबद्दल. तेव्हा आरोप प्रत्यारोप सुरू आहेत या सगळ्या किस्सावरून. सगळ्यात आधी संजीव भोर यांना मारहाण झाली अशी बातमी समोर आली, मात्र दळवी यांनी हे सगळे दावे फेटाळलेले आहेत. भोर हे स्वतः 25 लोकांना घेऊन आले होते आणि या झटापटीत त्यांना मार लागल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आता दोन्ही बाजूंकडून आता पोलिसात तक्रार दाखल होतीये का हे बघावं लागेल.